माणूस आयुष्यात तितके मोठे काम करू शकतो जितकी तो कल्पना करू शकतो. भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात आहे. आयुष्यातील कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. सौंदर्य हे वस्तूत नसते, तर ते पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. कधीच हार मानू नका. आजचा दिवस खडतर आहे, उद्याचा दिवस हा आणखीनच वाईट होईल, परंतु परवाचा दिवस हा प्रकाशाची पहाट असेल. ज्याने कधीही चूक केली नाही, त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. स्वप्ने मिळवण्यासाठी हुशार नाही, तर वेडे व्हावे लागते. आपण जोपर्यंत काही करत नाही, तोपर्यंत सर्व अशक्य दिसते. जीवनातील समस्या पाहून कधीही निराश होऊ नका, कारण तुमची वेळ कमकुवत आहे, तुम्ही नाही. जे लोक तुमची परीक्षा पाहतात, त्यांना उत्तर देण्याची क्षमता स्वतःजवळ ठेवा. ते ज्ञान निरुपयोगी आहे, जे समाजाच्या हितासाठी नाही. भविष्यातील यशाचा अंदाज घ्यायचा असेल तर ते घडवण्याचा मार्ग स्वतः तयार करा. एकाग्रता ही यशाची पहिली पायरी आहे. जीवनात नेहमी प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिकतेचा नेहमीच विजय होतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. ज्ञान हेच खरे संपत्तीचा खजिना आहे. जीवनातील खरी सुखशांती अहंकारमुक्त जीवनात आहे. आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे. भक्तीच्या पवित्रतेने जीवनात शांती आणि प्रामाणिकता प्राप्त होते. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद जास्त असतो. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य केलं तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चित आहे. फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये. ज्याने स्वतःचं मन जिंकलं, त्याने जग जिंकलं. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.